म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 10, 20, 30 वर्ष जर इन्व्हेस्टेड राहाल तर काय होऊ शकतं तुमच्या भविष्याचं, तुमच्या येणाऱ्या आयुष्याचं, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. मित्रांनो, म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रेड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट व्हेरी केअरफुली. हे माहीतच आहे की म्युच्युअल फंडचे रिटर्न परतावा जो असतो तो मार्केटच्या चढ उतारावरती डिपेंड असतो. त्या चढ उताराचंही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी इथं ज्या स्कीम डिस्कस करणार आहे याच्यातली कुठलीही स्कीम इन्व्हेस्टमेंटसाठी रेकमेंडेड नाही आहे. फक्त मला हे दाखवायचं आहे की जे आपण अज्ञानापोटी जे लांब पळतो याच्यापासून खरंच या ॲसेट क्लासने रिटर्न जनरेट केलेत का, करू शकतात का, हे दाखवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. याच्यामध्ये कोणती स्कीम घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी नक्की डिस्कस करू शकता आणि ऑनवर्ड तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा फंड आहे, त्याचं नाव आहे निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंड. आता मी इथं रेग्युलर सिलेक्ट केलं आहे, गो करतो मी कारण पूर्ण हां राईट. तर याचा जो NAV आहे तो आहे 4214. 4214 हा NAV आहे. एक्सपेन्सेस रेशो त्याचा आहे 1.54 म्हणजे 1.5% याचा एक्सपेन्सेस रेशो आहे. आता हा जो फंड आहे हा 1995 साली सुरू झाला होता. 1995 मी इथं ऑल करतो. तर 1995 साली याचा जो NAV होता तो 10 रुपये वगैरे होता, 10 रुपीज वगैरे. आणि तो 10 रुपयाचा जो NAV आहे तो आत्ता चालू आहे 4200, जो आपण बघितला 14 वगैरे. तर 10 रुपयाचे किती रुपये झाले? 4214. 4200 पकडा, 10 रुपीज कन्वर्टेड इन 4200. व्हॉट डज इट मीन? काय त्याचा अर्थ होतो की जर तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याचे आजच्या तारखेला 42 लाख रुपये झाले असते. इट्स नॉट अ जोक ॲट ऑल. जर तुम्ही याच्यामध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले असते तर त्याच्यामध्ये 2.4 म्हणजे 4.2 करोड जनरेट झाले असते. 1 लाखाचे 4,20,00,000 रुपये तयार झाले असते. आता हे आज दिसताना आकडे खूप सुंदर दिसतात, वाटतं की यार वाह काय फंटास्टिक हे आहे. पण जर तुम्ही पाहाल ना तर हा 2-2, 3-3 वर्ष, जर इथून 2018ला हा जर पीक मी पकडला, हा वाला पीक, तर इथून इथपर्यंत यांनी 1 रुपयाचे रिटर्न नाही दिले. 18 ते साधारणपणे 22 हा साईडवेज होता. 3 वर्ष रिटर्न नाही बनले. मग असे कितीतरी प्रसंग तुम्हाला इथं पण मागे दिसतील. जर आपण आतमध्ये जर शिरलो याच्या तर दिसतील की 2-2, 3-3 वर्ष यांनी रिटर्न बनवलेले नाहीत. ही जी मानसिकता आहे 2-2, 3-3 वर्ष रिटर्न म्हणजे मार्केट थांबू शकतं. मार्केटचं चढ उतारामध्ये प्रॉब्लेम करोनासारखी वेळ होती, इथं मार्केट सटकन खाली गेलं त्याच्यामुळं विषय होता. जर तुम्ही थांबलात तर काय होऊ शकतं याचं हे अप्रतिम एक्झाम्पल आहे. हेच नाही, कैक फंड, कैक म्युच्युअल फंड 2-2, 3-3 वर्ष मायनस रिटर्न दाखवतात. 2-2, 3-3 वर्षाचा अर्थ समजतो का तुम्हाला? 365 गुणिले 3, 1000, 1200 दिवस रोज सकाळी उठायचंय आणि पैसे मायनस बघायचेत साहेब. पण हे जर तुम्ही बघितले तर 1 लाखाचे 4-4.5 करोड म्हणजे जोक नाहीये. मग तुम्ही जर याला डिवाइड केलं 30 वर्षात तर मी असं म्हणतो की 1.5 कोटी 10 वर्षाला, बरोबर ना? म्हणजे 45 4.5 CR होऊन जातील. 1.5 कोटी 10 वर्षाला, तर वर्षाला किती झाले हो? 15 लाख रुपये. महिन्याला 1.25 लाख रुपये कमवून दिले तुमच्या 1 लाखानी. पहिल्या दिवसापासून 30 वर्षाच्या पहिल्या दिवशी जेव्हा लाख रुपये टाकले होते ना तेव्हापासून 1.25 लाख रुपये कमवून दिले प्रत्येक महिना. समजलं नसेल तर परत एकदा समजावतो काय पोटेन्शियल आहे याचं. पगार पण नसेल तेव्हा 1 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, 1 लाख रुपये, ठीक आहे, 1 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट केली आणि याच फंडमध्ये त्याचे किती झाले? 4.5 करोड रुपये झाले. ओके, 4.5 करोड मला आता मागच्या 30 वर्षांवरती काय करायचे? डिवाइड करायचे. तर वर्षाला किती? तर याचे 15 लाख रुपये होतील. भागिले जर 12 केलं तर साधारणपणे 1.2 लाख रुपीज पर मंथ अर्निंग आहे पहिल्या दिवसापासून. हे पोटेन्शियल आहे वेल्थ क्रिएटचं. आपल्याला रातोरात पाहिजे. रातोरात जर पैसे मिळाले तर काय कराल तुम्ही? समजा हे पहिल्याच दिवशी तुम्हाला 4.5 करोड मिळाले तर उद्यापासून काम करायचं बंद कराल.
काम करायचं बंद कराल, पार्ट्या करायचं सुरू कराल. पार्ट्या केल्या, आयुष्य संपलं. मित्रांनो, बरेच लोक 30 वर्षानंतर पैशाचं काय करायचं. मी तुम्हाला काय सगळी संपत्ती म्युच्युअल फंडला लावायला नाही सांगितलेली. मी काय म्हणतो, एक ठराविक भाग टाका. बरं, 30 वर्ष म्हणजे जास्त वाटतंय, जरा गुगल करा. आत्ता भारताचं ॲव्हरेज एज 72 वर्ष आहे, महिलांचं 74 वर्ष, म्हणजे ॲव्हरेज तुम्ही तेवढं जाणार. मेडिकल सायन्स एवढी प्रगती करत आहे की पुढच्या 10 वर्षात असं म्हटलं जात आहे की जे 40 वर्षाची आतली लोक आहेत त्यातली 60% लोक 100+ जगतील. म्हणजे 40च्या आतमधली 60% लोक 100+ जगणार आहेत. मग मी म्हटलं की त्यातले 30 वर्ष तुम्हाला वेल्थ क्रिएट करायला जायच्यात. चला, तुम्ही आज 30 वर्षाच्या आहेत, 30 वर्ष 60व्या वर्षी, पुढे 40 वर्ष जगताना तुम्हाला पैशाचं टेन्शन घ्यायची गरज नाही पडणार. बरं, 30 वर्ष थांबलं पाहिजे जरूरी आहे का? नाही आहे. कधी पण तुम्ही पैसे काढू शकता. 15व्या वर्षी तुम्हाला वाटलं वेल्थ क्रिएट झाली, संपला विषय, काढून घ्या. मी 1 लाखांनी प्लेन इन्व्हेस्टमेंट सांगतो तुम्हाला. प्लेन इन्व्हेस्टमेंट आहे, पण याच्यात दरवर्षी तुम्ही ₹1,00,000 प्लस करत गेले तर होऊ शकतं ना. हे 4.5 करोड पुढच्या 10 वर्षात 15 वर्षातच जनरेट होतील. सो वेज आर मेनी वेज आर देअर. तर काय ना, थोडंसं थांबा, विचार करा. खरंच आपल्याला एवढे रिटर्न्स, एवढा परतावा कोण देऊ शकतं? व्हॉलॅटिलिटी 100%, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क 100%, त्यात नो डाऊट अबाउट दॅट. पण मी जुन्या जर सगळ्या स्कीम काढल्या आणि जर बघितलं, तुम्ही पण काढा ना, 20-20, 30-30 वर्षाच्या स्कीमनी पूर्ण केलं इक्विटीच्या, त्याचे रिटर्न काढा ना, बघा ना. काही माझ्या घरी तर नाही आहे, मनी कंट्रोलवरती दिसतंय, कसं बघायचं ते पण मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलंय. सो गो अँड वॉच, गो अँड सी. प्लीज, आपलं भविष्य आपल्या हातात आहे. ते कोणीही घडवू शकत नाही आहे, बिघडवू शकत नाही आहे. या कामी जर तुम्हाला वाटत असेल मी तुमची काही मदत करावी, तुम्हाला कळत नाही आहे कसं करायचं, कसं नाही करायचं, काय याच्यामध्ये धोके आहेत, काय याचे फायदे आहेत, त्याच्याबद्दल मी इत्थंभूत एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. तो पण तुम्ही रेफर करू शकता. 2-2.5-3 तासाचा. मी हमेशा लोक 3 तास एवढा वेळ साहेब, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे पैसे कमवायला वेळ घालवता ना, 10-10, 15-15 तास गुरासारखं काम करता, मालकाच्या शिव्या खाता, कुरघोड्या ऐकता, खूप काही करता. पैशासाठीच करता ना, लहानपणापासून शिक्षण पैशासाठीच घेतलंय ना. मग कमवलेला पैसा राईट वेनी युटिलाइज करण्यासाठी 2-3 तास नाही आहेत का तुमच्याकडे? आणि जर ते नाही आहेत तर हे 10 मिनिटं तरी का वायाला घालवताय? काहीतरी करा स्क्रोलिंग. शेवटी पश्चातापाशिवाय किंवा रिग्रेटशिवाय हातात काही राहणार नाहीये. मित्रांनो, प्रामाणिकपणे एखादा ॲडवायझर पकडा, अन्यथा आम्हाला संपर्क करा. आम्ही थोडीशी हेल्प तुम्हाला नक्कीच करू. खाली फॉर्म पण दिला आहे. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आमची काही मदत पाहिजे तर नक्की फॉर्म फिल करा. जर तुम्हाला वाटतं की नाही बुवा आम्हाला माहितीच पाहिजे, शिकायचं आहे, व्हिडिओ जो काही मी 2-2.5-3 तासाचा बनवला आहे तो मागवून घ्या, पहा. त्यानंतर तुम्हाला वाटतं आमच्याशी संपर्क करायचा त्यानंतर करा. देर आर लॉट्स ऑफ ऑप्शन अवेलेबल. सो तात्काळ ॲक्शन घ्या. आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की मी लाईव्ह तुमच्या प्रश्नाची येऊन उत्तर दिले पाहिजे, तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंटमध्ये टाका. तसेही मी व्हिडिओ बनवतो. आणि लाईव्ह जर पाहिजे असेल तर मात्र मला नक्कीच काही 1-2 व्हिडिओपासून 2-4 व्हिडिओपासून मी म्हणतोय की लाईव्ह येऊ शकतो मी. तास 2 तासासाठी जे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मी डायरेक्टली तुम्हाला देईल. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, लाईव्ह असं टाका. आय विल थिंक अँड कन्वर्ट दॅट मेसेज टू यू अगेन. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, मित्रांना पाठवा. पाठवू नका पण इम्प्लिमेंटेशन करा. बाकी नाही पाठवलं आणि पाठवला त्याने विशेष असा फरक मला पडणार नाही. पण कदाचित तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर तुमचं आयुष्य मात्र बदलल्याशिवाय राहणार नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.